दास म्हणता माते कशाचे भय रामा जाईन ज्या स्थळी सुख घना होईल तेथे जय रामाया भुवनात्रयी तुझ विणा नाही तुझा तारक रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी तू तात मी बालक सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मीकी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्यापरी पाजवी प्रेमरसा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। सज्जन हो नमस्कार। सद्गुरु समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार व्हावा, अभ्यासार्थींना या वाङ्मयाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन प्राप्त व्हावा म्हणून आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी आपल्याला संत समागम फेसबुक लाईव्ह पेज हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे। आपण सध्या समर्थकृत 11 लघुकाव्य याचा विचार करतोय आणि त्या 11 लघुकाव्यांपैकी समर्थ रामदास स्वामींचा जुना दासबोध अर्थात 21 समासी याचं चिंतन करण्याचा प्रयत्न करतो आहोत। काल आपण समास क्रमांक 7 सगुण ध्यान या समासातील 9 ओव्या पाहिल्या होत्या। पुढच्या ओव्यांचा विचार आपण आज करूया। श्रीराम समर्थ श्रीराम। भावे घ्यावे हरीचे नाम हृदयी धरावे प्रेम मानस पूजा नित्यनेम केला पाहिजे श्रीराम। धरुनिया सत्वगुण भावे करावे कीर्तन अथवा करावे श्रवण अत्यादरे करुणी श्रीराम। सगुणमूर्तीची चरित्रे श्रवण करावी पवित्रे ध्याने विविधे विचित्रे अंतरी धरावी श्रीराम। निग्रह नेमाचे बळ असता प्राप्ती तत्काळ देहाशा करी डळमळ तेने निग्रह भ्रष्टे श्रीराम।
जेथे निग्रहेसी धारिष्ट वसे तेथे देव सन्निधची असे सोडी संशयाचे पिसे एतद्विषयी श्रीराम तरी निग्रह धारिष्ट जडे हे वैराग्ये वीण न घडे दृढ वैराग्य होता उडे पांग देहाचा श्रीराम। शिष्याची अवस्था समर्थांनी पाहिली आणि समर्थांनी त्याला आता कशी भक्ती करावी, कुणाची भक्ती करावी, किती करावी याचं मार्गदर्शन करायला सुरुवात केली आहे। भावे घ्यावे हरीचे नाम हृदयी धरावे प्रेम मानस पूजा नित्य नेम केला पाहिजे। यामध्ये मानस पूजा नित्य नेम केला पाहिजे असं लिहिलंय। मानस पूजा नित्य नेम केली पाहिजे असं नाही आहे। मानस पूजा केला पाहिजे कसं काय? मी जेव्हा ही ओवी मी म्हणलं काहीतरी पडे आपल्याला समजत नाहीये। समर्थ काहीतरी आतल्या गाठीतलं सांगतायत। भावे घ्यावे हरीचे नाम, दोन गोष्टी सांगितल्यात या ओवीमध्ये। हृदयी धरावे प्रेम मानस पूजा नित्य नेम केला पाहिजे। जप सांगितला आणि मानस पूजा सांगितली। अत्यंत श्रद्धेने भावयुक्त अंतःकरणाने हरीचं नामस्मरण करावं। त्या जपाचा नेम केला पाहिजे। नित्यनेम हा एक शब्द जरी असला तरी तो नित्य एकीकडे वापरलाय, नेम दुसरीकडे वापरलाय। आपण ही ओवी मुळातून वाचून पाहिली पाहिजे। समास 7वा सगुण ध्यान ओवी क्रमांक 10। आणि समर्थ या ठिकाणी म्हणतायत भावे घ्यावे हरीचे नाम। जप कसा केला पाहिजे? अत्यंत भावयुक्त अंतःकरणाने केला पाहिजे। काहीतरी माळा ओढायच्या आहेत म्हणून ओढून काय उपयोग आहे का? कंटाळा आलेला आहे, झोप येते आणि नामस्मरण चालू आहे, काय उपयोग आहे? नामस्मरण हे आवडीनं घेतलं पाहिजे। नाथ महाराज म्हणतात आवडीने भावे हरिनाम घेसी तर तू या सगळा भवसागर पार करून जाशील। अत्यंत श्रद्धायुक्त अंतःकरणाने नामस्मरण केला पाहिजे। म्हणून तो जप केला पाहिजे हा शब्द खालच्या 4थ्या चरणात आहे। नाम जप केला पाहिजे आणि तो कसा केला पाहिजे? नेमाने केला पाहिजे, नेम लावून केला पाहिजे। या 10व्या ओवीमध्ये समर्थ दुसरी बाजू सांगतायत। ती दुसरी बाजू आहे मानस पूजा नित्य केली पाहिजे। मला तुम्ही सांगा सगळ्याच गोष्टी षोडशोपचारे पूजा होईल का? दासबोध सखोल अभ्यासार्थींचा व्हॉट्सअप ग्रुप आहे, विवर्ता विशेषा विशेष कळव लागे, त्यावर कालपासून खळ चालू आहे। षोडशोपचार म्हणजे काय? मानस पूजा म्हणजे काय? बाह्यांग काय? अंतरंग काय? याचा फायदा काय? त्याचा फायदा काय? चर्चा चांगलीच आहे। जी मंडळी या विवर्ता विशेषा विशेष दासबोध सखोल अभ्यास परिवाराच्या सदस्यांबद्दल मी बोलतोय, जी मंडळी इथं मांडलेल्या विषयांवर आपली मतं मांडतात, आपल्याला काय वाटतं ते सांगतात, याच्याऐवजी असा विचार होऊ शकतो का
असा प्रश्न विचारतात. याच ओवीबद्दल यांनी काय सांगितलं, त्यांनी काय सांगितलं, याचं विवरण ते देतात. ते भाग्यवान लोक आहेत. कालपासून मी पाहतो आहे विवर्ता विशेषाविषयी ग्रुपवर षोडशोपचार आणि मानस पूजा यावर चर्चा चालू आहे, सुरेख चर्चा चालू आहे. मानस पूजा नित्य केली पाहिजे. षोडशोपचार पूजा करण्यासाठी सगळ्या वस्तू आपल्याकडे मिळतील का? होत नाही. नृसिंह जयंती झाली, पवमानाचा अभिषेक करायचा आहे. मग माणूस जरा 2 दिवस अगोदर गुरुजींना विचारतो काय काय लागेल. मग ते सांगतात श्रीफळ आहे का, विड्याची पानं आहेत का, कापूर आहे का, काय काय ते जे लागेल ते सांगतात. हे सगळं रोज असतं का आमच्याकडे? नैवेद्याला पेढे आणा म्हणून त्यांनी सांगितले. पेढे असतात का? आम्ही दुधाचा साखरेचा नैवेद्य दाखवतो. मानस पूजा नित्य केली पाहिजे. समर्थ या ठिकाणी नित्य आणि नेम या शब्दाची फोड आपल्याला करता आली पाहिजे. मानस पूजेचं महत्व किती सांगतात समर्थ. म्हणे भगवंतास पूजावे, कल्पून सर्वही समर्पावे, मानस पूजेचे जाणावे, लक्षण ऐसे श्रीराम. भगवंताला स्नान घालायचंय, देवघरातल्या देवांना स्नान घालायचंय. आंब्याचा सीझन आहे. फळाचा रस असतो ना, ते अभिषेक करताना साखर घालतात पाण्यामध्ये, त्याचं स्नान असतं. फळांच्या रसामध्ये नारळ पाणी घेतात, त्याच्याने हे घालतात. गंधाचं स्नान असतं, अष्टगंधाचं स्नान असतं, मधाचं स्नान असतं, तुपाचं स्नान असतं, दुधाचं स्नान असतं. समर्थ या ठिकाणी म्हणतायत मने भगवंतास पूजावे. म्हणे नव्हे, मने मनानी. कुणीतरी सांगितलंय असा अर्थ नाही यायचा. मनानी भगवंतास पूजावे, कल्पून सर्वही समर्पावे. मनाने कल्पना करावी. सप्त नद्यांचं पाणी आणलंय, सप्त सागरांचं पाणी आणलंय, आणि ते सगळं ते समर्पण करावं. मानस पूजेचे जाणावे लक्षण ऐसे. मुख्य लक्षण काय? मनाने कल्पना करायची आणि ते भगवंताला व्हायचे, समर्पण करायचे. समर्थ एका ठिकाणी दासबोधामध्ये म्हणतात, जे जे आपणास पाहिजे ते ते कल्पून वाहिजे, येणे प्रकारे कीजे मानस पूजा श्रीराम. मला काय काय योग्य वाटतंय, स्नान करताना मला काय वाटतंय. समर्थांचा एक अभंग आहे, तो अभंग वाचला की मला दिवाळीची माझं अभ्यंग स्नानाची आठवण येते. फार सुरेख वर्णन केलंय समर्थांनी, तो घेऊया आपण पुढे. मानस पूजा नित्यनेम केला पाहिजे. लक्षण काय आहे आणि कशी पूजा करायची ते समर्थांनी सांगितलं. धरुणिया सत्वगुण भावे करावे कीर्तन, अथवा करावे श्रवण, अत्यादरे करुणी श्रीराम. सगुणमूर्तीची चरित्रे श्रवण करावी पवित्रे, ध्याने विविधे विचित्रे, अंतरी धरावी श्रीराम. धरुणिया सत्वगुण भावे करावे कीर्तन, अथवा करावे श्रवण, अत्यादरे करुणी. कीर्तन करायला सांगतायत. कीर्तन म्हणजे फक्त झांज हातात घेऊन उभं राहायचं आणि भगवंताचं कीर्तन करायचं, आख्यान लावायचं असं आहे का? भगवंताच्या कथा, भगवंताचं सगुण चरित्र आपण सांगणं हे कीर्तन आहे. नाही जमत ना, समर्थ म्हणतात अथवा करावे श्रवण, अत्यादरे करुणी. अत्यंत आदरपूर्वक श्रवण केलं पाहिजे. टाइमपास म्हणून वक्ता बोलत नाहीये. आपल्या अंतःकरणात तो भाव जागृत करून आपण ऐकलं पाहिजे. आपलं जर ध्यान तिथं नसेल तर एखादा महत्वाचा मुद्दा सांगितलेला तो निसटून जातो, आपल्या ऐकण्यात येत नाही. मग तो महत्वाचा मुद्दा जे आहे भगवंताच्या चरित्रातला, तो गेला निघून हातातून. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर ऐकावी.
सगुण चरित्रे, परम पवित्रे, सादर ऐकावी. आदर असला पाहिजे. ते अत्यंत पावन चरित्र असलं पाहिजे आणि ते सगुण रूपात केलेल्या लीलांचं असलं पाहिजे. भगवंताच्या सगुण रूपात, निर्गुण रूपामध्ये तर काही लीलांचा प्रश्नच नाही, पण सगुणामध्ये मन आमचं रमतं. समर्थ अद्वैत वेदांतवादी होते का नाही, पण म्हणून ते म्हणाले का काय पडलंय ह्याच्यात, काय पडलंय त्याच्यात. अहो 1100 मठांची रचना समर्थ करतात. प्रभू श्रीरामचंद्रांचं मंदिर चाफळला उभा करतात. अंगलाई देवीचं मंदिर उभा करतात. मेथोड्याला पंढरपूरचं विठोबा आणि रुक्माईचं मंदिर उभं करतात. सगुण भक्तीमध्ये माणूस रमतो. त्याला ते भगवंताचं रूप आवडतं आणि प्रत्येकाला सगळी रूप सगळ्यांना आवडतात असंही नाही. कुणी गोंदवल्याला जाईल त्याला तिथं बरं वाटेल, कुणी शेगावला जाईल त्याला तिथं मनाची समाधानता मिळेल, कुणी शिर्डीला जाईल अंतःकरणाची समाधानता प्राप्त करून घेईल. समर्थ म्हणतात धरून या सत्वगुण भावे करावे कीर्तन. नामसंकीर्तन केलं पाहिजे, भगवंताच्या लीला सांगितल्या पाहिजेत, भगवंताच्या चरित्रातले, सद्गुरूंच्या चरित्रातले प्रसंग आम्हाला मुखोद्गत असले पाहिजेत आणि याचा सपाटा लावला पाहिजे. समर्थ म्हणतात जमत नाही ना तुला, मग श्रवण तरी करशील का नाही. समर्थांनी 5 समास दासबोधामध्ये श्रवणावर दिलेले आहेत आणि 4 समास कीर्तनावर दिलेले आहेत. म्हणजे 5 आणि 4 9 समास श्रवण कीर्तनावर आहेत. समर्थांचा श्रवणावर फार भर आहे. अहो 12व्या वर्षी समर्थ टाकळीला आले, किती श्रवण करायचे. त्याशिवाय काय एवढं ज्ञान संपादन केलं त्यांनी. 5-6 वर्षामध्ये टाकळीच्या निवासात तपाचरणात किती वेळ जात होता, श्रवणात किती वेळ जात होता. सगुण मूर्तीची चरित्रे श्रवण करावी पवित्रे, ध्याने विविधे विचित्रे अंतरी धरावी. काय अर्थ याचा. ती जी सगुण ध्यान आहे, ती जी मूर्ती आहे, आपण ध्यानाला बसलं पाहिजे आणि आपल्या अंतःचक्षु समोर ती मूर्ती आणली पाहिजे. दुसरा अर्थ असा आहे, ते जे भगवंताचं ध्यान आहे, सगुण ध्यान, ते आमच्या अंतःकरणात दृढ धरता आलं पाहिजे. अंतरे धरावी. समर्थ म्हणतात मानस पूजा नित्य केली पाहिजे. समर्थांनी एक अभंग सांगितला, त्यामध्ये समर्थांनी याचं वर्णन केलेलं आहे. आमच्या जवळ काय आहे, फुलं आहेत का, पाणी आहे का, दूध आहे का, पंचामृत आहे का, नैवेद्याला आहे का, तुपाचा दिवा, तेलाचा दिवा आहे का, याचा विचार करायचा नाही. समर्थ म्हणताय ते कल्पून वाहिजे, त्याची फक्त कल्पना कर. धूपम दीपम समर्पयामी असं म्हणून नुसता हात कर तू, आणि तुझ्या अंतःकरणात असलं पाहिजे मी धूप आणि दीप भगवंताला दाखवलेला आहे, त्याच्या निमित्ताला ओवाळलेला आहे. समर्थ अभंगामध्ये म्हणतात नाना सुगंधे तेले आसने घातले, मग आरंभिले मर्दन स्वये. मी तुम्हाला म्हणालो की दिवाळीमध्ये आंघोळ जी होते अभ्यंग स्नानाची, ते उठणं लावलेलं असतं. माझा अनुभव म्हणून मी सांगतो तुम्हाला. मी तर आपला उठणं लावतो आणि ते मळतो, बऱ्याच त्या वळी निघतात.
अंगावर साचलेल्या. नाना सुगंधे तेले आसन घातले. आपण आहे ना, पहाटे उठतो त्या पाडव्याला, त्यानंतर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आहे, त्या पहिल्या दिवशी आहे नरक चतुर्दशी. त्या भीतीने तरी लोक उठतात. आमच्या लहानपणी आम्हाला सांगितलेलं आहे, सूर्य उगवण्याच्या अगोदर आंघोळ नाही झाली तर नरकात जाशील. नको नरक म्हणून आम्ही तरी उठतो. अजूनही ती प्रथा आहे. नाना सुगंधे तेले आसन घातले. आसनावर बसवायचं आहे. मग ते खोबऱ्याच्या वाटीने पाय धुवायचे. कोमट पाणी आहे. आता ती थंडी पण गेली हो. नाही तर काय थंडी असायची, अशी हुडहुडी भरलेली असायची. पण ते एक असायचं की आंघोळ झाली की पटकन फटाक्याचा पुडा आपल्या हातात येणार आहे आणि फटाके वाजवायला मिळणार आहेत. तो आनंद असायचा. त्यामुळे त्या हुडहुडीकडे लक्ष नसायचं. पहिल्या दिवशी ठरलेले खाण्याचे पदार्थ असायचे. आता काय ते सगळं रेडीमेड. समर्थ म्हणतायत, नाना सुगंधे तेले आसन घातले, मग आरंभिले मर्दन स्वय. तेल लावलंय आणि मर्दन चालू केलंय. घासणे, केशर कस्तुरी उठण्या भितरी, ते उठणं लावलेलं आहे. आणि ते उठणं जसं घासल्या जात आहे तसं अंगावरचा जो मळ आहे तो सुद्धा नवाळी बनून बाहेर पडतोय. त्याच्या वळ्या पडतायत. केशर कस्तुरी उठण्या भितरी, मळी अंगावरी ते आढळे ना. का आढळत नाहीये? ती मळी अंगावर भगवंताच्या आढळत नाही, कारण नित्य चालू आहे. मानस पूजा नित्य चालू आहे. कसं साचेल मळ अंगावर? मळी अंगावरी ते आढळेना, नेमस्त उदक घातले नेमक. भडभड 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 पाणी ओतलंय का तुम्ही? देवाची हे करताना, अभिषेक करताना पहा, गुरुजी सांगतात अगोदर पायावर पाणी घाला, मग हातांवर घाला, मग डोक्यावर घाला. भाडकन रिथवतात का डोक्यावर? आपण आंघोळ करताना सुद्धा अशीच केली पाहिजे. अगोदर पायावर पाणी, नंतर हात, आणि नंतर मग डोक्यावरून घेतलं पाहिजे. नेमस्त उदक घातले, स्वच्छ शुद्ध पाणी आहे आणि नेमकेपणाने आंघोळ घालणं चालू आहे. वस्त्रे ते अनेक आणविली. अहो, दुकानच ठेवलंय घरात, ढीगच आहे. मानस पूजा चालू आहे. अनेक वस्त्र आहेत, कुठलं घालावं हा मोठा प्रश्न आहे. वस्त्रे ते अनेक आणविली, अंग पुसिले बरे मग दिव्यांबर, सुगंध केशर नाना गंध. वस्त्र घातल्यानंतर भगवंताला पुसलेलं आहे, मग वस्त्र घातलंय, मग गंध लावला, सुगंधित गंध येतो. गंध लावताना अत्तराचा एक थेंब टाका. तुम्ही दिवसभर जेव्हा जेव्हा भगवंताच्या मंदिरासमोर, तुमच्या देवघराच्या समोर जाल, तेव्हा तुम्हाला भगवंत म्हणेल, अरे ये दर्शन घेऊन जा, त्या निमित्ताने अत्तराचा वास घेऊन जाशील. हे करून पहा. ज्या दिवशी अत्तराने देवाला स्नान घातलेलं आहे त्या दिवशी आपल्याला सारखं लक्ष आपलं देवघराकडे जातं, कारण तो मंद सुगंध दरवळत राहतो आजूबाजूला आणि आपल्याला आकृष्ट करतो. चला जाऊन पाया पडूया. मग भगवंताच्या त्या साजऱ्या गोजऱ्या चेहऱ्याकडे पाहता येतं. सकाळी ज्याला आपण आंघोळ घातली आहे, त्याला गंध लावलाय, त्याला वस्त्र घातलंय, त्याला फुलांच्या माळा घातल्या, तो खुणावतो आपल्याला. तो देव म्हणतो, ये तू 1-2 मिनिट बस. नाही वेळ का? नमस्कार करून तर जाशील. अरे नमस्कार करू नको, फक्त माझ्याकडे पहा, एक क्षणभर पहा. केशराचा रंग अक्षता सुरंग, पुष्पमाळा त्या मग बहुविधा, नाना पुष्पमाळा सुगंध मुक्त माळा, अलंकारी त्या किळा फाकताती. एवढे अलंकार आहेत.
सुनील दादा चिंचोळकरांच्या घरी जे राम पंचायतन आहे, समर्थ पूजित राम पंचायतन आहे. माझ्याकडे अजूनही फोटो आहे. दागिने सगळे दिसतात सीतेच्या अंगावरचे. अहो, मूर्ती आहेच केवढी, आपल्या बोटा एवढी आहे, एवढी एवढी मूर्ती आहे. पण त्या मूर्तीला कानातले, गळ्यातले किती दागिने आहेत. अलंकारी त्या किळा फाकताती, नाना अलंकार उत्तम सुंदर, दास नमस्कार घाली तसे. या अभंगामधून मानस पूजेचं एक झलक समर्थांनी दाखवलेली आहे. समर्थ या समासामध्ये पुढे म्हणतायत, निग्रह नेमाचे बळ असता प्राप्ती तत्काळ, देहाशा करी डळमळ, तेने निग्रह भ्रष्टे श्रीराम. आता इथून गडबड आहे. काय म्हणतायत समर्थ? जेथे निग्रहेसी धारिष्ट बसे, तेथे देव सन्निधची असे, सोडी संशयाचे पिसे, एतद्विषयी श्रीराम. निग्रह नेमाचे बळ. एखादा संकल्प केलाय, मी रोज पहाटे 5 वाजता उठेन, 5:30 ते 5:45 मी ध्यानाला बसेन, 5:30 ते 5:45 मी ध्यानाला बसेन, हा संकल्प केलेला आहे. हा निग्रह नेमाचं बळ. समर्थ काय म्हणतायत? निग्रह म्हणजे दृढ संकल्प, त्याचा केलेला नेम आणि त्याचं बळ. बळ हे विशेषण आहे. संकल्प केला सोड दिया असं नाही. दृढतापूर्वक बळ लावलेलं आहे, त्याला चुकणार नाही. आस्था प्राप्ती तत्काळ. असं जर असेल तर भगवंताची प्राप्ती जाते कुठे? तत्काळ. आता श्रवण केली याचे फळ, क्रिया पालटे तत्काळ. पालटली का हो क्रिया? मग आता समर्थ म्हणतात ते खोटं आहे का माझा संकल्प दृढ भावनेने झाला नाही हे खरं आहे? अकाउंटला पैसे किती आहेत हे न पाहता आम्ही भराभर चेक सोडले. अकाउंटला कमी आहे आणि चेकची सोडलेले चेक जादा झाले, बाउन्स होईल का नाही? मग आता त्या बँकेच्या नावाने ओरडून चालेल का? समोरचा माणूस ओरडतो आपल्यावर, मला 350 रुपये लागले, तुमचा चेक बाउन्स झाला, चेक रिटर्न आला. आम्ही विचार नाही केला. आम्ही भगवंताचं नामस्मरण किती केलं, पूजन किती केलं, श्रवण किती केलं, कीर्तन किती केलं, त्याचा विचार आम्ही नाही केला. पण आमच्या आयुष्यामध्ये एवढी संकट भगवंतानी घातली, त्याच्यासाठी मात्र बोंबाबोंब. आम्ही काय मिळवलं आणि खर्च किती केला? आम्हाला जेव्हा जेव्हा संकट आली तेव्हा तेव्हा आम्ही चेक सोडले. कधी या देवाला, कधी त्या देवाला, कधी त्या देवीला, कधी त्या देवीला साकडं घातलं. मग कधीतरी बाउन्स होणार का नाही? ते निग्रह नेमाचे बळ. एखादा संकल्प केलाय ना, तो निग्रहाने चालवला पाहिजे, बळाने चालवला पाहिजे. आस्था प्राप्ती तत्काळ. समर्थ म्हणतात मग प्राप्ती भगवंताची तात्काळ आहे. देहाशा करी डळमळ, तेणे निग्रह भ्रष्टे. पण हा जो देह आहे ना, संकल्प कुणी केला हो? देहाने केला का मनाने केला? देह म्हणतो मला काय घेणं देणं त्याच्याशी? मला विचारलं का? माझा होकार घेतला का? माझं कन्सेंट घेतलं का? देह दुर्लक्ष करतो. समर्थ या ठिकाणी म्हणताय देहाशा करी डळमळ. देहाची आशा किंवा दुराशा
दुराशेचा अर्थ आपण पाहिलाय, जी पूर्ण होणार नाही, जी अत्यंत दूर आहे अशी आशा, आणि भगवंतापासून जी दूर नेईल अशी आशा, ती दुराशा. समर्थ या ठिकाणी म्हणताय, देहाशा म्हणजे दुराशा करी डळमळ, तेने निग्रह भ्रष्टे. आम्ही संकल्प केलेला आहे, रोज 11 माळा जपाच्या ओढायच्या आहेत, रोज 7 माळा ओढायच्या आहेत, 5 माळा करायच्या आहेत. करतो का आपण? आज ठरवलंय, आज 7 झाल्या, उद्या 7, परवा 6, नंतर 5, नंतर गॅपच पडला. हा जो पंचभौतिक देह आहे तो त्या मनाला बाजूला सारतो. तू आत आहे ना, तू 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 तुझं बघ, माझ्या नादी लागू नको. खरं तर मनाच्या हातात ही सगळी इंद्रिय पाहिजेत, पण झालंय उलट. दुकानाचा धनी, त्याच्या अखत्यारीत, त्याच्या कंट्रोलमध्ये, त्याच्या नियंत्रणात सगळे मजूर लोक असले, सगळे कर्मचारी असले, सगळे कामगार असले तर ठीक दिसतं. कामगारच धन्याचा बाप होऊन बसले तर चालेल का? वर्ष 6 महिन्यात दिवाळी निघेल, भिकेला लागेल, हातात कटोरा येईल. आमचं असं होईल का? याचा विचार आपण केला पाहिजे. जेथे निग्रहसी धारिष्ट वसे, तेथे देव सन्निधची असे. सोडी संशयाचे पिसे एतद विषयी, संशय मनात घेऊ नको. श्रद्धावान लभते ज्ञानम. संशयात्मा विनश्यती. ज्याच्या अंतःकरणात संशय, ज्याच्या मनात संशय, होईल का, जाईल का, जमेल का, मर तिकडे. संशय नको. जेथे निग्रहेसी धारिष्ट वसे, दृढ संकल्प केलाय आणि धारिष्ट्याने चालवलाय. निग्रह कसा असला पाहिजे त्याचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. निग्रह कसा असतोय त्याचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. आपटे काकांनी असं ठरवलं की सगळं बंद आहे, आता लॉकडाऊन चालू आहे. त्यांचा एक रिक्षावाला ओळख म्हणाला, ज्यांना खायला मिळत नाही, ज्यांच्या हाताला काम नाही, अशी सगळी लोक मला माहिती आहेत. मग आपण अन्नदानाचं काम करूया. मागच्या 3 वर्षापासून ते अन्नदानाचं काम करतायत. मला उदाहरण तुम्हाला इथं सांगायचं आहे की संकल्प केलाय आणि तो धारिष्ट्याचा असेल, निग्रह नियमाचं बळ जर त्याला असेल तर कसं भगवंत घडवू शकतो त्याचं उदाहरण. त्यांना अमेरिकेतून एकाचा फोन, त्यांना अमेरिकेतून एकाचा फोन आला की मला या उपक्रमाला 10,000 रुपये पाठवायचे. काय उपक्रम आहे तुमचा? आपटे काकांनी सांगितलं की आम्ही काय करणार आहोत. स्टेशनवरचे जे हमाल आहेत, देवळं बंद आहेत, भिकारी तिथं जाऊ शकत नाही, त्यांना काही मिळत नाही. स्टेशनवरचे, बसस्टँडवरचे जे हमाल आहेत, आम्हाला त्यांनी कळवलं अमेरिकेतल्या त्या गृहस्थाला की आम्ही डबा देणार आहेत एक वेळचा. त्यांनी सांगितलं मी 10,000 रुपये पाठवतो. त्यांनी HDFC बँकेचा अकाउंट, ते म्हणाले जर निग्रह खरा असेल, त्याला जर बळाचं पाठबळ असेल, तिचं जर धारिष्ट्य असेल, तिचं जर भगवंतावर विश्वास असेल, श्रद्धा असेल, तर संध्याकाळी मेसेज आला बँकेतनं 30,001 रुपये तुमच्या खात्यावर जमा करण्यात आले. त्यांना संध्याकाळी बँकेतनं मेसेज आला की तुमच्या खात्यावर 30,001 रुपये जमा करण्यात आलेले आहेत. मला तुम्ही सांगा, यातून आपण काही शिकू का नाही? आपला जर संकल्प असेल,
एखादा संकल्प श्रेष्ठ असला पाहिजे आणि धारिष्ठयुक्त असला पाहिजे. का नाही तो पूर्णत्वाला जाणार? समर्थांनी किती ठिकाणी लिहून ठेवलंय, मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी असावे, मना बोलणे नीच शोषित जावे, मना पाप संकल्प सोडोनी द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा. संकल्प कसा असला पाहिजे? सत्य असला पाहिजे, पाप संकल्प नको. मना कसा तो असला पाहिजे? तो श्रेष्ठ असला पाहिजे, त्याला धारिष्ठ असलं पाहिजे. आणि असा जर संकल्प असेल तर भगवंत तो पूर्ण करून घेतो. सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. तो पाहतो, याच्या दृढता किती आहे. हा देखावा करतोय का खरोखर मनातून अंतःकरणातून हा करतोय असा संकल्प? संकल्प धारिष्ठपूर्वक असला पाहिजे, श्रद्धायुक्त अंतःकरणाचा असला पाहिजे, तो सत्य संकल्प असला पाहिजे, तो श्रेष्ठ असला पाहिजे, भगवंताच्या श्रद्धेने केलेला असला पाहिजे. देहाशा दुराशा झाली पाहिजे त्याची. आपण तिकडे दुर्लक्ष केलं पाहिजे आणि मग प्रार्थना केली पाहिजे रामाला. म्हणा प्रार्थना तुझला एक आहे, रघुराज थक्कीत होऊन पाहे. त्याला आश्चर्यच वाटलं पाहिजे. रामाने तोंडात बोट घातलं पाहिजे. अरे काय चाललंय ह्याचं, काय साधन आहे, काय संकल्प केला याने. ठीक आहे, एका पायावर उभं नाही राहायचं, पंचाग्नी साधना नाही करायची, त्राटक नाही करायचं, पण जे ठरवलंय ते नित्य नेमाने चालू आहे. रघुराज थक्कीत होऊन पाहे, अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. हे मना, एक महाराज आता नाही येत ते आपल्यात, पण ते म्हणायचे मना सज्जना, याचा अर्थ ते लावायचे, ते मनाला सज्जेस का तू. समर्थांनी खरं तर सज्जना असा त्याला अर्थ धरलाय. कसं आहे, कार्ट जरी असलं पण त्याला जर बाळ्या म्हणलं की ते मन लावून काम करतं, तसं मनाच आहे. मन वडाय वडाय कसं आहे ते सगळं वर्णन आपल्याला माहिती आहे. पण त्याला जर अरे बेटा तू हुशार आहेस, तू छान आहेस, तू सगळं माझं ऐकतोस असं म्हणलं की ते बरोबर कामाला लागतं. पुढे समर्थ म्हणतात, देहे पांग अंगी आदळे, देहे पांग अंगी आदळे, तेने धारिष्ट उठोनी पळे, सीधा पूर्वभाव ढासळे, पूर्ण धारिष्ट नसता श्रीराम. देहे पळे का देव जोडे, ऐसी हाव अंगी जडे, तेणे गुणे वैराग्य चढे, महाप्रबळ श्रीराम. देपांग निशेष भंगे, तेव्हा प्राप्तीसी वेळ न लगे, देव भक्ता पाठी लागे, नाभी नाभी म्हणोनी श्रीराम. बाळक आपणासी रक्षू नेने, म्हणोनी मातेसी लागे रक्षणे, तेची बाळक शहाणे, होता माता विसंबे श्रीराम. तैसा भक्त भगवंती प्रेमा, लावणी उल्लंघी देह सीमा, तयाचा सांभाळ आत्मया रामा, करणे घडे नेमस्त श्रीराम. काय सांगतायत समर्थ, त्या भगवंताला त्याचा सांभाळ करणं भाग आहे. जातो कुठे भगवंत. काल मी आपल्याला शिवतर घडीतल्या त्या प्रसादाची गोष्ट सांगितली. आत्ता मी पाहतोय आदरणीय प्रवीणजी शास्त्रींनी ती त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे आणि त्यांचा स्नेह माझ्यावर आहे, त्यांची कृपादृष्टी माझ्यावर आहे म्हणून ते तसं लिहित आहेत की उत्तरोत्तर रसाळ होत आहे. परंतु त्यांनी काल एक अनुभव मला सांगितला. मी जसं तुम्हाला काल म्हणालो की शिवथर घडीमध्ये मला प्रसाद कसा मिळाला, तसा त्यांनी मला काल संध्याकाळी त्यांच्या जीवनातला किस्सा सांगितला. बासरला गेले ते आणि त्यांनी तिथं सहज चौकशी केली पूजा अर्चा होत असताना की भोजनाची काही व्यवस्था होईल का, काय असेल ते आम्ही त्याचे खर्च देऊया. तिथले जे गुरुजी होते ते म्हणाले, अहो का नाही होणार,
पण तुम्ही इकडे तिकडे जाऊ नका आणि तुम्ही आमच्या सोबतच थांबा. पूजा झाली, आरती झाली, नैवेद्य झाला आणि त्यांनी बोलावलं आणि त्यांनी साक्षात बासरच्या सरस्वती मातेच्या समोर ठेवलेलं नैवेद्याचं पान प्रवीणजी शास्त्रींना दिलं. ते म्हणाले, अहो हे देवीचं नैवेद्याचं ताट तुम्ही मला दिलंय. ते म्हणाले, आम्ही रोजच घेतो, आज तुमचा मान आहे. भगवंत कशी कृपा करेल याचा नेम नाहीये. समर्थ या ठिकाणी म्हणतायत, तयाचा सांभाळ आत्मया रामा करणे घडे नेमस. का नाही करणार? काय अधिकार आहे समर्थांचा? अहो केव्हा येते ही अधिकारवाणी? काहीतरी विशेष आहे, काही साधना केलेली आहे, काही नव्हे ती उत्कट आहे. म्हणून दासबोध सखोल अभ्यास परिवार आणि या उपक्रमाचा ध्येय काय आहे? उत्कट साधक तयार व्हावा. परमपूजनीय अक्कास्वामी वेलणकरांनी या सगळ्या उपक्रमाची रचना 33 वर्षाखाली केवळ एका उद्देशाने केली आहे, उत्कट साधक निर्माण व्हावा. समर्थ या ठिकाणी म्हणतायत, तरी निग्रह धारिष्ट जडे हे वैराग्य विण न घडे. मागचा समास आपण पाहिला आहे. निस्पृहता अंगी बांधली पाहिजे, वैराग्य आलं पाहिजे. वैराग्याशिवाय नाही होणार. अजून जर मला हवं, अजून मला पाहिजे, अजून मला पाहिजे, ही जर धारणा आमची असेल तर नाही होणार. नाही, हा मार्गच वेगळा आहे. प्रेम की गली अति साकरी उसमें दो ना समाये. एकच. तरी निग्रह धारिष्ट जडे हे वैराग्य विण न घडे. दृढ वैराग्य होता उडे पांग देहाचा. तिकडे लक्षच जात नाहीये. आज खायला काय मिळालं, जेवणात काय मिळालं, कमी मिळालं, गोड मिळालं, तिखट मिळालं, कडू मिळालं, त्याच्याशी संबंधच नाहीये. देहाकडे लक्ष नाहीये. देहाची आसक्ती संपलेली आहे. पांग देहाचा. दृढ वैराग्य होता उडे पांग देहाचा. देह पांग अंगी आदळे तेने धारिष्ट उठोनी पळे. सीधा पूर्व भाव ढासळे पूर्ण धारिष्ट नसता. समर्थ म्हणतात, दृढ संकल्प नसेल, तो श्रेष्ठ संकल्प नसेल, तो सत्य संकल्प नसेल, श्रद्धा नसणारा संकल्प असेल तर ही जी देह भावना आहे ही दृढ होत जाते. आणि या देहाची भावना जशी दृढ होत जाईल तसं जो संकल्प आहे त्याचं धारिष्ट गळून पडतं आणि पूर्व पदावर तो साधक येऊन बसतो. आता तो साधक नाही, तो बद्ध आहे. समर्थ पुढे म्हणतात, देहे पडे का देव जोडे ऐसी हाव अंगी जडे तेणे गुणे वैराग्य चढे महाप्रबळ श्रीराम. साधकाला वाटलं पाहिजे की आता देह जावो अथवा राहो. तुकाराम महाराज म्हणतात का नाही, देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. लता दिदींच्या आवाजातला तो किती सुरेख अभंग आहे. हा देह पडला तरी चालेल, पण मी माझ्या संकल्पापासून बाजूला नाही होणार. मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे मना बोलणे नीच शोषित. कुणी काय बोलल, कुणी काय देईल नाही देईल, चलता है. देह पांग निशेष भंगे तेव्हा प्राप्तीसी वेळ न लगे. देवभक्ता पाठी लागे नाभी नाभी म्हणोनी. काय नाभी? समर्थ या ठिकाणी समर्थ म्हणतायत, देह पांग निशेष भंगे. जेव्हा देह बुद्धी भंग पावते, देहभाव भंग नाही पावत. देह आहे पण देह बुद्धी नाहीये. जेव्हा देह पांग निशेष भंगे तेव्हा प्राप्तीसी वेळ न लगे. तो भगवंत साक्षात पुढे उभा राहतो. तो कुठल्या रूपात येईल त्याचा नेम नाहीये. तो सांगून येईल त्याचा नेम नाहीये. ही परीक्षा आहे. देव भक्ता पाठी लागे. भक्त पुढे पुढे पळतोय आणि देव मागे मागे त्याच्या लागलाय. देव भक्ता पाठी लागे नाभी नाभी म्हणून. अरे भिवू नको, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. नाभी ना भी
भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. समर्थांनी एक दृष्टांत दिला इथं. ओवी क्रमांक 19 आणि 20 मध्ये तो दृष्टांत आहे. समर्थ म्हणतात, बाळक आपणासी रक्षून येणे म्हणून मातेसी लागे रक्षणे, तेची बाळक शहाणे होता माता विसंबे. लहान बाळ आहे, त्याला माहिती नाही इथं विस्तव आहे, इथं गॅस पेटवलेला आहे, इथं काच पडलेला आहे, इथं खाली पायरी आहे, मी पडेन हे त्याला माहिती नाही, म्हणून त्याची आई त्याची काळजी घेते. काय सुरेख दृष्टांत आहे. त्याला कळत नाहीये म्हणून त्याची आई ती काळजी घेते. त्याला तिथं देहभावना आहे का? समर्थांनी जे सांगितलंय, देहपांग निशेष भंगे, त्या बालकाला त्याच्या देहाबद्दलचं महत्व नाहीये, त्याच्या देहाबद्दलची जाणीव नाहीये. अशी अवस्था साधकाची जेव्हा असेल तेव्हा भगवंत स्वतः आईप्रमाणे त्या भक्ताची काळजी घेतो, त्या साधकाची काळजी घेतो. तेची बाळक शहाणे होता, जेव्हा तो साधनेच्या टप्प्यावर चालत 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 एका उच्च पातळीवर येतो. मूल मोठं झालंय, आता आई म्हणतीये का, जाऊ नको पडशील, शाळेत जाऊ नको पडशील, इकडे जाऊ नको लागेल तुला, म्हणतीये का आई? ती आता त्याला सोडून देते. तसा भगवंत एकदा त्याला समजलं की बच्चा तयार हुआ है, बापा तू तयार झाला, समर्थांना वाटतं. आणि मग समर्थ म्हणतात, जशी माता विसंबे तसा भगवंतही दुर्लक्ष करतो या एका अर्थाने की आता तो त्याच्या फार फार मागे नाहीये. तैसा भक्त भगवंती प्रेमा लावणी उल्लंघी देह सीमा. काय सुरेख विचार समर्थ मांडतायत. तैसा भक्त भगवंती प्रेमा, त्याचं सगळं प्रेम कुठे आहे? भगवंतावर आहे. आणि तेव्हा त्याचं सगळं प्रेम भगवंताकडे, त्याचं सगळं लक्ष भगवंताकडे. आणि त्याच वेळी लावणी उल्लंघी सीमा, सगळं प्रेम त्यांनी भगवंताकडे लावलेलं आहे. आणि देहाची सीमा सोडली आहे, म्हणजे देहबुद्धी सोडलेली आहे. देहपांग भंग केलंय त्यांनी. आता देहाचं, त्या पंचभौतिक देहाचे कोड कौतुक पुरवणं हे त्याला पडलेलं नाहीये. अशा भक्ताचा, ज्यांनी सगळं सर्वस्व भगवंताला अर्पण केलंय, देहाकडे दुर्लक्ष केलंय, अशा भक्ताच्या देहाचं रक्षण समर्थ म्हणतायत, तयाचा सांभाळ आत्मया रामा करणे घडे नेमस्त. आत्मा रामाला, त्या प्रभू रामचंद्रांना, जो माझा सद्गुरू आहे, जे माझं आराध्य दैवत आहे, त्याला त्या शरीराचं संरक्षण करण्या वाचून गत्यंतर नाहीये. भक्ताच्या देहाचा सांभाळ, तयाचा सांभाळ आत्मया रामा करणे घडे नेमस्त. समर्थ म्हणतात, हे करणं त्याचं कर्तव्य आहे भगवंताचं. कारण आपल्या भक्तांनी सगळं सर्वस्व आपल्यावर सोपवलेलं आहे. आता तू त्याच्या जेवणाचं पाहत नाही, त्याला कपडे मिळालेत पाहत नाही, त्याला नाश्ता मिळालाय पाहत नाही, डोक्याला तेल लावायला मिळाले पाहत नाही, गंध लावायला मिळालं पाहत नाही, पाणी मिळाले पाहत नाही, त्याचं सर्वस्व ध्यान लागलेले भगवंताकडे. अशा भक्ताच्या देहाचा सांभाळ करण्याचं कर्तव्य समर्थ म्हणतायत, करणे घडे नेमस्त. ते भगवंताला करावंच लागतं. असा भाव समर्थांनी अनुभवलेला आहे. टाकळीच्या सुरुवातीच्या तपाचरणाच्या काळामध्ये समर्थांनी हे सगळं अनुभवलंय आणि ते इथं उद्धृत केलेलं आहे आपल्या सगळ्यांच्या अनुभवासाठी, आपल्या सगळ्यांना प्रचिती यावी म्हणून, आपल्या सगळ्यांचा दृढ संकल्प व्हावा म्हणून. असा दृढ संकल्प आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणात यावा, तो जागृत राहावा आणि त्याची फळप्राप्ती व्हावी ही प्रभू श्रीरामचंद्रांच्या चरणी प्रार्थना करतो.
आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.